नमस्कार. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण की राज्यसेवा भरती परीक्षेची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कोणकोणते कागदपत्र पाहिजेत याची यादी आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही परीक्षेसाठी तुम्ही जर एमपीएससीच्या याच्यावर जर प्रोफाईल बनवली नसेल तर ती प्रोफाईल तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्या ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट तुमच्याकडे आवश्यक आहे. 12वीची मार्कलिस्ट आवश्यक आहे आणि 10वीची सुद्धा मार्कलिस्ट आवश्यक आहे, कारण की सर्व मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे असतात. तसंच तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुमच्याकडे त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेटचा लाभ जातीचा जर लाभ घेत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, तसंच तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, तुम्ही खेळाडू असाल, भूकंपग्रस्त असाल, धरणग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, अनाथ असाल किंवा दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे MSc असेल तर MS सर्टिफिकेट किंवा तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, ह्या सगळ्या सर्टिफिकेटची तुम्हाला काय आहे गरज आहे. माजी सैनिक असाल तर माजी सैनिक, हे सगळे सर्टिफिकेट जर असतील तर तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही योग्य पद्धतीने काय करू शकता, भरू शकता. आणि प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात सेक्टरमध्ये जायचं. जाहिरातमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाहिरात निवडायची आहे, अप्लाय करायचा आणि तुमचं फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट भरायचं आणि सेंट्रल निवडून तुम्हाला परीक्षेसाठी सज्ज व्हायचं आहे. तर ही सर्व महत्त्वाची कागदपत्राची यादी चा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.